रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी। आज मी परत बाळकुम लोकेशनवरतीच आपलं जे पिरामल वैकुंठ नावाचं कॉम्प्लेक्स आहे त्याच्याचमध्ये जो 535 रेरा कार्पेट आणि 570 युजेबल कार्पेट असणारा नवीन अनयूज असा एक फ्लॅट तुम्हाला हायर फ्लोअरला दाखवतोय। ते दाखवण्यामागं कारण हे आहे की आपल्याकडे इथे मल्टिपल ऑप्शन्स रेंटसाठी पण अवेलेबल आहेत आणि सेलसाठी पण अवेलेबल आहेत। जर तुम्हाला हा फ्लॅट आवडला, जर तुम्हाला रेंटवरती हवा असेल तर रेंट साधारणतः 32 ते 37 पर्यंत याचं रेंट असणार आहे आणि त्याच्यामध्ये सेमी फर्निश किंवा मग विदाउट फर्निश अशा पद्धतीचे हे ऑप्शन्स असणार आहेत। फ्लॅट आपल्याकडे सेलसाठी पण आहेत। आता हा फ्लॅट नॉर्मली पटकन लोकांना बघायला मिळाला नाही, म्हणून मी म्हटलं तर आपल्याकडे हातात चावी आहे तर आपण हा एक फ्लॅट दाखवावा की जो इथला जो छोटा कार्पेटवाला 2 BHK कसा आहे। कारण मी मोठा दाखवला आहे, 3 BHK दाखवला आहे, 2.5 पण दाखवलेला आहे, पण छोटा कार्पेटचा मी फ्लॅट दाखवला नव्हता, म्हणून मी आज हा विचार केला की आपण हा छोटा कार्पेटचा फ्लॅट पण कसा आहे तो दाखवावा। फ्लॅट आपला हा असणार आहे, हा सुद्धा विकायलाच आहे, अनयूज अनटच फ्लॅट आहे। आणि ज्यावेळेला आपण आपल्या फ्लॅटमधल्या हॉलमधनं जर बघितलं तर तुम्हाला ठाणा म्युनिसिपल कॉर्पोरेशनचं असणारं स्विमिंग पूल जो मोठा आहे, ऑलिम्पिक साईडचा आहे तो, त्या पद्धतीचा हा स्विमिंग पूल तुम्हाला तुमच्या कॉम्प्लेक्समधनं दिसतो। समोर जे रुनवाल जेनेत नावाची एक अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंग आहे ती दिसते आणि इस्कॉन टेम्पल आहे पण त्या पलीकडल्या साईडला आहे, पण तुमच्याच ह्या कॉम्प्लेक्समध्ये इस्कॉन टेम्पल पण अवेलेबल आहे। ह्या फ्लॅट जर तुम्ही बघितला तर त्याची एंट्री किंवा ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला आत्ता सांगतो की ज्यावेळेला आपण ह्या फ्लॅटमध्ये इकडे येऊ, तुम्हाला हे सगळे घरं आहेत, हे इकडल्या साईडचे जर घरं बघितले तर नॉर्थ फेसिंगचे फ्लॅट असतील आणि ज्यावेळेला आपण ह्या साईडला येणार आहोत त्यावेळेला तुम्ही जर बघितलं तर ही त्याची लॉबी आहे। लॉबीमध्ये जर तुम्ही बघितलं तर ह्या साईडला 1 2 3 आणि 4 ह्या अशा लिफ्ट आहेत आणि 4 लिफ्टमध्ये ज्यावेळेला आपण मध्य उभं राहतो त्यावेळेला ह्या साईडला 2 फ्लॅट, ह्या साईडला 2 फ्लॅट, ह्या साईडला 2 फ्लॅट आणि ह्या साईडला 2 फ्लॅट, असे जवळजवळ 2 आणि 2 4 आणि 2 6 आणि 2 8 फ्लॅट तुमच्या एका फ्लोअरवरती असणार आहेत। आणि ज्यावेळेला मग तुम्ही ह्या तुमच्या फ्लॅटकडे जाणार आहात तर तुमच्या दोघांच्यासाठी असणार ही सगळी एवढी जागा आहे जी इथपासून चालू होते। तुमच्या दोघांच्या संगनमतानं तुम्हाला ही जागा व्यवस्थित युटिलाइज करता येईल, पण त्याच्यात दोघांचं संगनमत व्यवस्थित असायला हवं। आणि मग ज्यावेळेला आपण ह्या फ्लॅटच्या आतमध्ये एंट्री करतो तर एंट्रीच्या वेळेला ज्यावेळेला तुम्ही एंट्री करणार त्यावेळेला इमिडिएटली तुम्हाला जर बघितलं 2 साईडला प्लॅटफॉर्म असणारं किचन असणार आहे, जिथे तुमची गॅसची पाईपलाईन ऑलरेडी आलेली आहे। आणि ह्या साईडला जर आपण आलो तर तुमच्याच किचनमध्ये इथे ड्राय बाल्कनीसाठी असा मोठा स्पेस दिलेला आहे, जे तुम्ही बघू शकता। कन्स्ट्रक्शन क्वालिटीमध्ये काहीही प्रॉब्लेम नाही, खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीने कन्स्ट्रक्शन क्वालिटी केलेली आहे। पिरामल बिल्डरने चांगले घरं बनवलेले आहेत। पिरामल हे चांगलं मोठं कॉम्प्लेक्स पण आहे, सगळ्या ॲमेनिटीज तुम्हाला इथे उपलब्ध आहेत। भविष्यात येणाऱ्या ॲमेझॉन कंपनीपासून जवळ आहे, भविष्यात येणाऱ्या मेट्रो स्टेशनपासून जवळ आहे, नमो सेंट्रल पार्कपासून जवळ आहे, अशा पद्धतीचा हा कॉम्प्लेक्स आहे। आणि इथं जर तुम्ही बघितलं तर हा तुमचा हॉल आहे। हॉलची साईज जर बघितली तर तेवढी नेटकी आहे, पण ज्याला असं वाटते आपलं बजेट पण ॲडजस्ट करायचं आणि पिरामलला राहायचं आहे तर बजेट ॲडजस्टेबल फ्लॅट म्हटलं तरी चालेल। सिलिंग हाईट जर बघितली तर त्यातली त्यात चांगली आहे। तर हा हॉल आणि हॉलच्या जर तुम्ही एकदम साईडला आला तर ह्या साईडला तुमचं कॉमन वॉशरूम असणार आहे किंवा कॉमन बाथरूम असणार बाथरूम आहे। तर तुम्ही हे बाथरूम बघू शकता आणि ह्या वापरलेल्या गोष्टी पण तुम्ही बघू शकता, चांगल्या पद्धतीनं वापरलेल्या आहेत। प्लंबिंग वर्क पण चांगलं केलेलं आहे। आणि त्याच्यानंतर मग हा जो बेडरूम आहे, हे बेडरूमची साईज पण बऱ्यापैकी तशी मोठी आहे, 2 लोक याच्यामध्ये आरामशीर राहू शकतात। आणि ह्या साईडला त्या वॉलड्रॉपसाठी दिसलेली वॉलड्रॉपसाठी किंवा तुमची अलमारी बनवण्यासाठी ही जागा असणार आहे। तसं जर बघितलं तर हा बजेटला ॲडजस्ट करणारा आणि पिरामलला 2 BHK घर हवं असं आहे, असं थोडा ॲडजस्टेबल हा फ्लॅट असणार आहे। पण फ्लॅट जर तुम्ही बघितलं तर तो बेडरूम झाला, बेडरूमच्या नंतर आता हे तुमचं मास्टर बेडरूम असणार आहे, ज्याची साईज तुम्ही बघा ही तशी बऱ्यापैकी मोठी आहे। कारण 535 रेरा आणि 570 जर युजेबल कार्पेटचा विचार केला तर त्यातली त्यात आहे, साईज पण याची चांगली आहे। आणि तुमचं जर तुम्ही इथे आलात तर तुम्हाला इथं अलमारीसाठी
किंवा कपाटासाठी तुमची इथे जागा 100% दिलेली आहे। आणि जस्ट याच्या अपोजिटला जर आपण आलो तर ह्याचं असणारं वॉशरूम किंवा बाथरूम ह्या साईडला दिलेलं आहे। बाथरूमची साईज वगैरे पण जर बघितली तर मोठी आणि चांगली प्रशस्त आहे। आणि ह्यासाठी परत बाहेर जेव्हा आपण येतो त्यावेळेला क्रॉस व्हेंटिलेशनसाठी ह्या साईडला एक त्यांनी विंडो पण दिलेली आहे। तर तो ह्या विंडोमधनं जर बघितलं तर दुसऱ्या बिल्डिंग्स किंवा मग क्रिक वगैरे तुम्हाला थोडाफार इकडनं दिसू शकतो, पण असं फुल फ्लेसमध्ये दिसणार नाही। आणि ह्या साईडला जर बघितलं तुमच्या सगळ्या ॲम्युनिटीज वगैरे रेडी झालेल्या आहेत। अशाच पद्धतीचा हा फ्लॅट आपल्याकडे विक्रीला पण उपलब्ध आहे। विक्रीला रेट जो आहे याचा रेट काही लोक 1,25,00,000 रुपये सांगतात, काही लोक 1,20,00,000 रुपये सांगतात, काही लोक 1,32,00,000 रुपये सांगतात। म्हणजे अशा मल्टिपल रेट्समध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे फ्लॅट आपल्याकडे अवेलेबल सेलसाठी आहेत। अधिक जर तुम्ही विचार केला की रेंटसाठी जर पाहिजे असेल तर रेंटसाठी पण आपल्याकडे इथे फ्लॅट अवेलेबल आहेत। जर तुम्हाला हा फ्लॅट आवडला, माझं काम आवडतंय, तर मी तुम्हाला परत नेहमीप्रमाणे रिक्वेस्ट करतो की मला जरा सबस्क्रायबर्स किंवा जास्तीत जास्त माझे फ्लॅट बघा। आणि जर तुम्हाला आवडत असेल तर मग तुम्ही फोन केला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही। आणि जबरदस्ती माझी फोनसाठी 100% नाही आहे, पण माझ्या कामाचं श्रेय मला तुम्ही जर समजा जास्त बघण्याच्या स्वरूपात किंवा मग सबस्क्रायबरच्या रूपात जर दिलं तर मला खूप आनंद होईल, जेणेकरून माझा उत्साह वाढेल आणि मला जास्तीत जास्त परत रोज नवीन काय ना काय दाखवण्याचा आनंद मिळेल। आणि हा फ्लॅट आत्ता सध्या कोणाकडे मला वाटते दाखवण्यामध्ये अवेलेबल नव्हता, आपल्याकडे अवेलेबल झाला म्हणून तो दाखवलेला आहे। समोर तुम्ही बिल्डिंग बघू शकता, हायराईज बिल्डिंग्स आहेत, सगळ्या मोठमोठ्या बिल्डिंग्स आहेत आणि ठाणा स्टेशनपासून पण जवळ अंतरावरती असणारं हे फ्लॅट आहे। तुर्तास थांबतो मंडळी, रामकृष्ण हरी।